हॅलो, नमस्ते, वेलकम टू आईस किचन. आईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवत आहोत सागो फ्रूट बॉल किंवा साबुदाण्याचा फ्रूट बॉल. साबुदाणा वापरून फ्रूट बॉल बनवलाय. करून बघा, निश्चित आवडेल. मी ना 1 वाटी साबुदाणा ओव्हरनाईट सोक केला. अर्धी वाटी पण चालेल. एका बाउल्समध्ये ना डेट्स बिया काढून घेतल्यात, खजूर बिया काढून घेतल्या आणि त्यात मी दूध घातलंय. दूध घालून ते पूर्ण असे भिजेपर्यंत तेवढंच दूध घाला आणि त्यात केसर, मी थोडंसं केसर घातलं आहे. केसर हे टोटली ऑप्शनल आहे. घेतले सनफ्लावर सीड्स आहे, बदाम आहे, काजू आणि वॉलनट्स आहे, ते साईडला ठेवा. मी ॲपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, चिक्कू, ग्रेप्स आणि हे घेतलं आहे बनाना. तर तुम्ही ते बारीक स्लायसिंग करून घ्या, सगळे कट करून साईडला काढून. आणि फ्रूट्स पण ना तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या, म्हणजे नॉट हे सगळे फ्रूट्स रिक्वायर नाही. तुम्ही ॲपल, तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल आहेत ते घेऊन करू शकतात. फक्त ना याच्यात ग्रेप्स आणि ह्याची चव छान येते. ग्रेप्स, केळं आणि चिक्कू ह्याची चव छान येते, ते जरूर घाला. मी ग्रेप्स कट करून घेतलेत, ॲपल पील करून कट करत आहे. सगळे फ्रूट्स तुम्ही कट करून साईडला ठेवा. मी सगळे फ्रूट्स कट करून घेत आहे. ॲपल घेतले, मी ॲपल कट करून घेतले, बारीक स्लायसेसमध्ये कट करून घ्या. स्ट्रॉबेरी कट केलेत. जे पण फ्रूट्स अवेलेबल असेल ना ते तुम्ही यूज करू शकतात, आपल्या तुमच्या चॉईसप्रमाणे किंवा मुलांना जे आवडत असेल त्याप्रमाणे. त्यात मी माझ्याकडे प्लम होता, तर प्लम पण कट करून घातलं. किवी घातलं आहे किवी, ऑरेंजेस पण स्लायसेस करून मी घातले. मिक्सरच्या जारमध्ये ना आपण ह्याचं खजूर भिजवलेलं मिक्सर आणि ड्रायफ्रूट्स होते ना, त्याला थोडंसं पहिले तुपामध्ये परतवून घ्या आणि मग ते पण मिक्सरमध्ये घालून एक पेस्ट बनवून घ्या. आताच ना हे तळलेले ड्रायफ्रूट्स पण घालून त्याची पेस्ट करून साईडला ठेवा. आणि त्यात थोडे ड्रायफ्रूट्स तसेच राहू द्या आणि त्या रात्री भिजवलेला साबुदाणा व्यवस्थित परतवून घ्या.
मग 2-3 मिनटं व्यवस्थित त्याला परतवून घ्या. परतल्यानंतर मग त्याच्यात थोडंसं तूप मला कमी होतं म्हणून मी त्यात थोडं तूप घालते आणि व्यवस्थित त्या तुपामध्ये साबुदाणा परतवून घ्या. व्यवस्थित परतून झाल्यानंतर ना त्यात दूध घाला. दूध ना त्याची मेजरमेंट 2-3 कप तरी 2-3 ग्लास तरी दूध लागतं त्याच्यात. जसं ते हे शिजत जाते ते थोडं वळतं, मग त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त दूध घालू शकता. आणि साबुदाणा पण वाटलंच तर थोडं कमी केलं तरी चालतं. त्यात मी थोडे हे ड्रायफ्रूट साईडला ठेवले ते पण घातलेत. त्याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्या. जास्त वेळ हे शिजवायची गरज नाही. एक उकळी आले की त्याला तुम्ही साईडला काढून ठेवू शकतात. आणि मी आता जे ह्याचं खजुराचं पेस्ट होती ना ड्रायफ्रूट घालून केलेलं ते ह्याच्यात मिक्स करते. ह्याच्यात शुगर वगैरे काही घालायची नव्हतं. जे खजुराची पेस्ट आहे ना त्याच्याने ते गोड होतं, त्यामुळे खूप हेल्दी आहे. आता थोडंसं आळं आहे, त्यामुळे अजून थोडं दूध घालण्याची गरज आहे. हे लिक्विड तुम्हाला कसं किती पाहिजे किंवा हे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकतात. एक उकळी येऊ द्या आणि मी एका बाउलमध्ये ना सगळे फ्रूट्स घालत आहे. आणि त्यात हे तयार मिश्रण घालून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1 तासाने थंड खाऊ शकतात किंवा गरम. आता मी एका ह्याच्यात घालते ग्लासमध्ये, त्यात मी हे मिश्रण घालते. व्यवस्थित मिक्स करून वरून डेकोरेशनसाठी मी हे घातले डाळिंब किंवा पोमोग्रेनेट्स घातलेत. घालून इट्स रेडी टू ईट. इट्स अ हेल्दी. करून बघा, निश्चित आवडेल. थँक्यू. आणि बाकी सगळं उरलेलं हे करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. थंड किंवा गरम दोन्ही पद्धतीने ह्याला खाऊ शकता. हे अशा प्रकारे दिसतं. करून बघा. आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.